तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जात आहोत केवली वॉटरफॉलला। तर मित्रांनो, इथे जाण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की या वॉटरफॉलला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत। एक केवली गावातून जातो तर दुसरा आहे तो दुसऱ्या साईडून जातो। तर आज आपण जे जाणार आहे ते केवली गावातून जाणार आहे। तर हे आधीच तुम्हाला क्लिअर करतो, कारण जर तुम्ही गुगल मॅप टाकला तर तुम्हाला दुसऱ्या साईडून ते गुगल मॅप दाखवणार आहे। तर याच्या आधीच तुम्ही काळजी घ्या। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी केदारनाथाचे मंदिर दाखवलं परळीमधील। तर मित्रांनो, गावातून जायचं असेल केवली वॉटरफॉल बघायला तर परळी या रूटने आपल्याला जायचे। दोन रूट आहेत, एक ठोसेगडचा रूट आणि एक परळीचा रूट। तर आपण परळी या गावातून आता जाणार आहे। तर परळीमध्ये आपण केदारनाथाचे मंदिर पाहिले आहे, तर ते तुम्ही केवली वॉटरफॉलला जाण्याच्या आधी ते पण तुम्ही पाहू शकता। ते पाहिल्यानंतर आता आम्ही पुढे चाललेलो आहे। तर तिकडे वर सज्जनगड आहे आणि सज्जनगडच्या मागच्या साईडून आता आपण जाणार आहे। आणि इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे उरमोडी धरण आहे। तर चला मित्रांनो, आता हळूहळू आता आपण पुढे जाऊया। सातारा म्हणले की निसर्ग हात समोर येतो। तर मित्रांनो, केवली वॉटरफॉल पण त्यातीलच एक आहे। खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे। मी आधी ऐकूनच होतो आणि आज ते पाहायला मिळत पण आहे। सुंदर असे सज्जनगडचे मागचे दृश्य पाहत पाहत आम्ही आमची गाडी घेऊन पुढे चालत राहिलो। तर जाताना मित्रांनो, रस्त्याला आपल्याला हे केदारेश्वरचे देवस्थान, खूप सुंदर असे मंदिरे आपल्याला इथे पाहायला मिळतात। हे आपल्याला जाता जाता लागते। तर नक्कीच जाताना किंवा येताना येथून दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका। तर फायनली मित्रांनो, निसर्गाचं सौंदर्य पाहत आपण आता केवली गावात जाणार आहे। तर ही गावाची कमान आहे आणि इथून आपण आता आत चाललेलो आहे। हा रस्ता कुठेही सोडायचा नाही मित्रांनो, आपल्याला हा रस्ता सरळ त्या वॉटरफॉलच्याच वाटेवर घेऊन जातो। तर हळूहळू आपली गाडी या गावाच्या रस्त्यामधून आपण पुढे घेऊ लागलो। तर मित्रांनो, चला आता आपण तिथे जाऊया, पोहोचूया, आपली गाडी पार्किंगला लावूया आणि आपण आता जंगल ट्रॅकला सुरुवात करूया। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि आत्ता आपण केवली वॉटरफॉलला निघालेलो आहे। पाऊस भरपूर प्रमाणात आहे आणि आत्ता आपण केवली या गावात आहे। आणि केवली गावातून हा बघा, हा रोड आता तिकडे वॉटरफॉलकडे जाणार आहे। तर ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की वॉटरफॉल बंद आहे, तुम्ही लांबूनच बघा। तर आता तिथे जाऊया आणि बघूया आपण काय आपल्याला पाहायला मिळते। तर खूप सुंदर असे निसर्ग आहेत। एज तोपर्यंत आपल्याला खूप छान छान गोष्टी अशा पाहायला मिळतात आणि प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे धबधबे पण आहेत। तर त्याचा नक्कीच आनंद येत आता घ्या। मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला नक्कीच दाखवलं असेल इथपर्यंत कसे याचे शॉर्टमध्ये दाखवलं असेल, कारण व्हिडिओ खूप मोठे होत जातात नंतर। तर हे बघू शकता, ही अशी पायवाट आहे मित्रांनो, कच्ची पायवाट आहे आणि याच्यातूनच आता आपल्याला वाट काढत 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 पुढे जायचं आहे। तर चला मित्रांनो, आता आपण हळूहळू आता पुढे जाऊया। तर हे बघू शकता, हे असे छोटे छोटे धबधबे इथे आपल्याला पाहायला मिळतातच। आणि निसर्ग तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा निसर्ग आहे। आणि हे बघू शकता, हे असे इथेपर्यंत वाहत वाहत येत आहे, बघू शकता। तर चला मित्रांनो, आता हळूहळू पुढे जाऊया आणि बघूया आता आपल्याला काय काय पाहायला मिळते ते। हळूहळू आपले पावले आता धबधब्याकडे जाऊ लागलेले आहेत। मित्रांनो, या जंगलात जळूचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे, याची एक काळजी घ्या। जळूवर काय उपाय करायचा हे मी मागच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला एक सांगितलेले होते, जेव्हा आपण वजराई वॉटरफॉलला गेलो होतो तेव्हा।
तर अजून एकदा तुम्हाला सांगतो, जळूवर उपाय म्हणजे तंबाखू, मीठ किंवा त्यावरील एक स्प्रे भेटतो ते घेऊन येणे. सर्वात सोपी गोष्ट म्हणजे तंबाखू, हे कुठेही मिळून जाते. जर तुम्ही खात नसाल तरी पण घेऊन या, खात असाल तर खूप चांगलीच गोष्ट आहे. तंबाखू जर तुम्ही तुमच्या बोटामध्ये टाकली किंवा अंगाला थोडीशी लावून ठेवली तर जळू तुम्हाला लागणार नाही. हे एक खूप रामबाण उपाय आहे यावरील, तर हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि या जंगलामध्ये आपल्याला अस्वल पण इथे पाहायला मिळतात, हे एक तुम्हाला मी आधीच सांगून ठेवतो. तर चला मित्रांनो, हळूहळू आता आपण पुढे जाऊया. हे बघा आपले मित्र आहेत, त्यांच्यानुसार आपण इथे आता आलेलो आहे. हे आमचे गाईड आहेत एक प्रकारचे. त्यांनी सांगितले आहे की इथे कसे कसे चालायचे, कुठून यायचे, काय यायचे, त्यांचा आम्ही फॉलोअप घेतलेला आहे. आणि या वॉटरफॉलपर्यंत आता आपण जाणार आहे. आणि वाट पण हे दाखवत आहेत. आता फायनली आम्हाला इथून दिसत आहे, तर वॉटरफॉल इथून दिसतोय, पण आपल्या बारका कॅमेरा असल्यामुळे तो कॅप्चर करणं झाला आहे. आता तिथे गेल्यानंतर आपण जवळून तुम्हाला काय काय गोष्टी दिसत आहेत ते तुम्हाला आता मी दाखवतो. रस्ता पण तुम्ही नक्की पहा मित्रांनो, रस्ता खूप असा कच्चा आहे, त्यामुळे येताना शक्यतो बूट घालूनच या, एवढं मी सांगेन. आणि पॅक होऊन या, कारण पाऊसही अधूनमधून इथे येतच आहे. तर चला आता हळूहळू आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो इथे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत आणि खूप वरून हे वॉटरफॉल येत आहेत मित्रांनो, वरून असे येत आहेत इथे. आता इथे कॅमेऱ्यामध्ये जास्त दिसणार नाही, पण मोठ्या प्रमाणात असे इथून वॉटरफॉल आहेत. आणि भरपूर प्रमाणात तुम्हाला इथे छोटे छोटे वॉटरफॉल आता इथे पाहायला मिळत आहेत. आणि पाऊस भरपूर प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ मी करत आहे, पण पुढे असं कॅमेऱ्याच्या पुढे जर थेंब पडले तर ते व्हिडिओ काय नीट दिसत नाहीत. तर चला हळूहळू जाऊ आपण आता पुढे, बघूया काय काय आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो फायनली स्वर्गाच्या लोकेशनला पोचलेलो आहे. असं का म्हणतोय, खरंच मित्रांनो इथे येऊन तुम्ही बघू शकता माझ्या कॅमेऱ्यात किती कॅप्चर होतं आहे, मला अजिबात त्याचं घेणं देणं नाही आणि माहीत पण नाही, पण मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच 100% प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर हे बघू शकता, हे सुंदर असे आहे आणि इथून सर्व असे वरून धबधबा पडत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघू शकता, इतका सुंदर वॉटरफॉल आहे मित्रांनो, खूप मोठा वॉटरफॉल आहे. फक्त माझ्या कॅमेऱ्यामध्ये ह्या कॅप्चर होईना. आणि हे तुम्ही लोकेशन बघू शकता, किती सुंदर लोकेशन आहे हे बघा. संपूर्ण तुम्ही लोकेशन पाहू शकता. म्हणजे आपल्या पृथ्वी पण स्वर्ग आहे. साताऱ्यात तर काही विषयच नाही मित्रांनो, साताऱ्यात भरपूर फिरलो आहे, भरपूर ठिकाणी खूप खूप सुंदर असे लोकेशन आहे. आता मी तिथे जाणार आहे आणि तिथून तुम्हाला मी दाखवतो वॉटरफॉल कसा दिसतो. माझ्या कॅमेऱ्यात कैद नाही झाला तर मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला नक्कीच तिथे दाखवणार आहे की वॉटरफॉलचा फ्लो किती मोठा आहे ते. आता तर चला खाली जाऊया आता. तर मित्रांनो माझा आवाज येतो का नाही मला माहीत नाही, पण आम्ही अशा लोकेशनला आलो आहे की तिथून डायरेक्टली हा धबधबा दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा निसर्ग आहे आणि किती सुंदर असा वॉटरफॉल आहे दिसतो, बघू शकता तुम्ही. हे बघा हा वॉटरफॉल आहे आणि खाली पण इथे तुम्ही बघू शकता. पण पुढे जाऊ शकत नाही कारण पुढे पाय घसरू शकतो, त्याच्यामुळे पुढे जात नाही. मी इथून तुम्हाला दाखवत आहे आणि खूप असा सुंदर निसर्ग आहे. या साईडून सर्व असे वॉटरफॉल तुम्हाला इथे दिसत आहे. तर तुम्ही नक्कीच या लोकेशनला आहे, मी तुम्हाला वाट पण दाखवली असेल येताना तिथपर्यंत कशी आहे. तर हा वॉटरफॉल इथे आहे आणि अजून आम्ही केवळीचा वॉटरफॉल या साईडला आहे आणि हा दुसरा वॉटरफॉल
वॉटरफॉल आहे. मला नाव लक्षात नाही राहिलं, मी नक्की इथं स्क्रीनवर टाकीन लक्षात असलं तर हे तुम्ही नक्कीच हे दृश्य बघू शकता. तर चला मित्रांनो, नक्कीच आनंद घ्या या दृश्याचा. मित्रांनो, हा इथे एक वॉटरफॉल आहे, तिथे एक वॉटरफॉल आहे आणि इथे एक वॉटरफॉल आहे. तर असे सर्व साईडून हे वॉटरफॉल आपल्याला दिसत आहेत आणि खूप सुंदर असे वाटत आहे. आणि हे बघू शकता सर्व आमचे छोटे छोटे मित्र पण तिकडे निघालेले आहेत वॉटरफॉल पाहायला. तर हा निसर्ग तुम्ही नक्कीच याचा आनंद घ्या मित्रांनो. हे बघू शकता. मागचा व्हिडिओ नक्कीच दाखवला असेल मित्रांनो माझा. आता हे पुढे पण बघू शकता, पुढे पण असा सुंदर असा हा वॉटरफॉल आहे. तर मित्रांनो हे बघू शकता, हा इथे एक वॉटरफॉल आहे. मी तुम्हाला आता दृश्य दाखवत असेल आणि त्या वॉटरफॉलच्याच पाण्यातून आता आपल्याला इथून हे जायचे आहे. आणि इथून खालीपर्यंत गेलं की हा वॉटरफॉल पण तिथं तयार होतो तिथे एक खाली. तर हे बघा, आता आम्ही पुढं निघालेलं आहे. पाण्यात आम्ही आता पाण्यातून आपल्याला हळू जायचं आहे. हळू हळू पाण्यातून हा फ्लो पण बोलू शकतो पाण्यातून. आता इथून आता या पाण्यातून आलो की आता पुढे गेला की आता थोडंच चालले की मग आपल्याला तो केवळीचा वॉटरफॉल पाहायला मिळणार आहे. तिथं भरपूर प्रमाणात वॉटरफॉल आहेत मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी एक एक वॉटरफॉल आपल्याला छोटे मोठे पाहायला मिळत आहेत. तर चला आता हळूहळू आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणात इथं आता पाऊस चालू झाला आहे आणि वारं पण खूप प्रमाणात आहे. पण निसर्ग खूप सुंदर असा बघण्यासारखा आहे आणि आम्ही कोणतीही रिस्क घेत नाही. म्हणजे असे जिथं घसरटे असेल अशा ठिकाणी कुठेही जात नाही. आम्ही नॉर्मल हा बघा हा रस्ता आहे आमचा आत्ता. तर हे बघा आम्ही आता भिजत निवांत चाललेलो आहे. आता आम्ही तिघं आलेलो आहे आणि इथं पण मित्रांनो जळूचं प्रमाण आहे. त्यामुळे येताना तंबाखू किंवा मीठ असेल, मीठ तर घेऊच नका कारण पावसाने मीठ वेळ गळून जाईल. तंबाखू जर असेल तर ती नक्कीच घेऊन या कारण त्याने जळू हे चिटकत नाहीत आपल्या पायाला. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आवाज येतो का माझा? हा वॉटरफॉल केवळीच्या आधी लागतो हा. तर इथे एक खूप सुंदर असं आहे आणि वरून पाणी येत आहे. माझ्या कॅमेऱ्यात एवढं कैद होत नाही आणि पाऊस भरपूर प्रमाणात आहे. तर हे बघू शकता, हे पाणी खाली जात आहे आणि या पाण्याच्या आतून पलीकडे जायचं. अजून वॉटरफॉलला आपल्याला पलीकडे पुढे जायला लागणार आहे. आणि मित्रांनो एक सांगतो, पाण्याचा फ्लो जर जास्त असेल तर इथे येताना काळजी भरपूर प्रमाणात घ्या कारण फ्लो जास्त वाढला तर पाणी भरपूर प्रमाणात असं खाली घेऊन जाण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही पाऊस पण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे पाऊस पण पडत आहे. तर नक्कीच मित्रांनो येताना नक्की काळजी घ्या. आता आम्ही इथे थोडा एन्जॉय करतो आणि पुढे गेल्यानंतर बाकीचा काय व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवतो.
मित्रांनो हे पहा, आम्ही आता फायनली त्या इथे आलेलो आहे. तर हे धबधब्याचे खालचे पाणी हे तुम्ही बघू शकता. सुंदर असा वॉटरफॉल आहे. जिथे आपल्याला पोहोचायचं तिथं पोहोचलेलो आहे. आणि या धबधब्याला स्वतःचा पाऊस आणि स्वतःचे धुके पण आहे. ते का म्हणतोय ते आता तुम्हाला आता दिसेल समोर आल्यावर. तर हे बघू शकता मित्रांनो कसे धुके येत आहे बघा. मी छत्री हे बघू शकता मित्रांनो, भरपूर प्रमाणात वारा आहे. हे बघू शकता मागून लगेच पाणी येत आहे, भरपूर प्रमाणात हवा येत आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि ढकलत आहे हवा एक प्रकारे आम्हाला. आणि हा वॉटरफॉल आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. पण इथून दिसणार नाही, कारण भरपूर प्रमाणात पाण्याचा फ्लो असा येत आहे. खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे बघण्यासारखा. पण ते धुकं सर्व समोर आमच्या येत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ ही ती करू शकत नाही. मोठे आहे ती धबधबा दिसेना झाला आहे. आणि ही बघू शकता तुम्ही, म्हणजे पूर्ण इकडे आपल्याकडं हे येतं आहे, पाणी येतं आहे, त्याच्यामुळे दिसेना काहीच. तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण छत्रीतूनच थोडासा. हे बघू शकता हा वॉटरफॉल आहे. आता हे बघा हे वॉटरफॉल आहे. ते धुके पण तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारे हे धुके येत आहे. आणि हे बघा हे धुके आले की पुढे काय आहे ते दिसेण्यात आले. तर छत्री उघडलेले आहे, कारण कॅमेरावर पाणी पडले की हे होत नाही, म्हणजे दिसत नाही समोरचे. पण खूप सुंदर असे दृश्य आहे. आणि ते आम्ही फायनली पोहोचलो आहे. खूप मस्त वाटत आहे. पण हवेचा जो फ्लो आहे तो खूप मोठा आहे, त्याच्यामुळे इथे थांबणे खूप मुश्किल होत आहे. आणि समोरच अचानक पाणी तोंडावर सगळं पडत आहे धबधब्याचे, त्याच्यामुळे श्वास घ्यायला पण इथे जरा हे होत आहे. तर चला मित्रांनो, जसे जसे मला व्हिडिओ करायला भेटेल तसं तसं मी व्हिडिओ करून तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. हा वॉटरफॉल पाहायला चालू आहे मित्रांनो आपण. आणि भरपूर प्रमाणात मागून असं येत आहे पाण्याचा फ्लो आणि धुकं. हे बघू शकता तुम्ही. हे बघा भरपूर प्रमाणात असं धुकं या साईडून येत आहे. मागच्या साईडून हे बघा हे बघा हे बघा कसं आहे. तुम्ही इथे आला तर इथे उभे राहून तुम्ही फोटो तर काढू शकत नाही, कारण पाण्याचा फ्लो भरपूर प्रमाणात. आणि हे बघा असं आहे. आणि हे पाणी बघू शकता तुम्ही. हे बघा आणि मित्रांनो, आम्ही धबधब्याच्या आत अजिबात गेलो नाही. आम्ही लांबून सगळं केलं आहे. तिथं सुरक्षित अंतर असेल तिथूनच आम्ही सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही इथे आला तर शक्यतो सुरक्षित अंतरावरून सर्व गोष्टी करा, कारण खूप धोकादायक पाणी आहे. पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे. आणि पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे काय होणार आहे आपल्याला अंदाज येत नाही. आणि हे तुम्ही बघू शकता, इथून पाणी सर्व असे खाली वाहत जाते, त्याच्यामुळे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे जास्त हुल्लडबाजी इथे येऊन करू नका चुकून पण, कारण भरपूर प्रमाणात तिथे तुम्ही मागं बघू शकता कसं पाण्याचा फ्लो आहे. इथे बघू शकता, कारण पाण्याचा एवढा फ्लो आहे की आम्हाला व्हिडिओ पण करायला ना, फोटो पण काढायला ना, तेवढा पाण्याचा फ्लो आहे मित्रांनो.
मित्रांनो हे जळू बघू शकता तुम्ही. आता आमच्या मित्रानं मासा पकडल्यासारखा जळू कसा पकडलेला आहे. हे अशा प्रकारचे जळू इथे तुम्हाला भेटणार आहे. येताना तंबाखू हे नक्कीच घेऊन या. खायला नाही पण त्या जळूला लागते, म्हणजे तो जळू आपल्याला लागत नाही, लागला असं तर लगेच सोडतो. तर चला आता बघू आता काय काय आता भेटते. तुम्हाला दाखवलंच असेल मी आता सर्व गोष्टी. आता जाताना एवढं काही नसणार. आता आम्ही जेवढे लोक होईल तेवढे लोक जाण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आता भिजलेलो आहे. तर चला. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, इथे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. तर मी दोन्ही पण मार्गाचे लिंक देतो. या मार्गाची लिंक फर्स्ट म्हणून मॅप लिंक देतो आणि दुसऱ्या मार्गून म्हणजे ठोसेगडच्या साईडून जर जायचं असेल तर मॅप लिंक 2 म्हणून डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर तिथून तुम्ही डायरेक्टली मॅप लावून इथे जाऊ शकता. तर तुम्हाला ही जर अशी जंगल ट्रॅक आणि इथे हा असा व्ह्यू बघायचा असेल तर नक्कीच मी ज्या लोकेशनने तुम्हाला जायला सांगितलं आहे त्याच लोकेशनने नक्की जावा. तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.